वडील. पप्पू, जेव्हा रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात? पप्पू. रेल्वे रूळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून. एक गांव में सरपंच लड़कियां पटाने में फेमस था। लोग तो उसकी तुलना इमरान हाशमी और जॉन अब्राहम से करने लगे थे। पप्पू ने एक दिन उससे उसका राज पूछा तो बड़ी मान मनोबल के बाद उसने इस शर्त पे बताया कि वो किसी और को नहीं बताएगा। सरपंच ने कहा, बड़ा सिंपल सा फार्मूला है, जो लड़की पटानी हो उसके बाएं गाल पे हल्के से चपत मार दो और लड़की तुम्हारी। रात को पप्पू सो गया और सुबह उठकर उसने सोचा पहले अपनी बीबी पे ट्रायल किया जाए, और उसने बीबी के गाल पर हल्के से चपत मारी। बीबी नींद में ही बोली, क्या सरपंच साहब, इतने सवेरे सवेरे? खतरनाक ब्रेकअप. मुलगी. तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहायची? मुलगा. अगं, भीमबार साबणानं तोंड धुणारी तू. आमच्या घरात भांडी घासायला पण डव वापरतात. बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारलं, कशी दिसते? रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळत नव्हतं, म्हणून हुशारीने म्हणालो, काय सुंदर पक्षी रंगवला आहे. तर बायको भडकली आणि म्हणाली, तो हत्ती आहे, हत्तीच्या मारी. शिक्षक चिंगीला, आज शॉर्ट स्कर्ट का बरं घालून आली आहेस? चिंगी. सर, आज हाफ डे आहे ना म्हणून, आणि फुल डेला फुल ड्रेस घालून येते. गण्या कोपऱ्यातून जोराने ओरडला, सर, सुट्टीच्या दिवशी पण क्लास घ्या ना. मुलींनो, जर कोणी तुमच्याशी फ्लर्ट करायचा प्रयत्न करत असेल तर करू द्या यार. हेच तर ते दिवस आहेत, नंतर कोण कुत्रं नाही विचारणार. ढेकर दिल्यावर सॉरी तर सगळेच बोलतात. हिम्मत असेल तर पादल्यावर सॉरी बोलून दाखवा, तर मानू. गब्बर. अरे ओ सांबा, किती माणसं होती? सांबा. माहिती नाही सरकार, मी फक्त पोरी पाहिल्या. नवरा. आज खूप थंडी आहे, आय लव्ह यू. बायको. नाही नाही, मी पोरांना लवकर नाही झोपवणार, परीक्षा जवळ आल्यात.